नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अब्राहम मास्लो यांची गरजाची श्रेणी पाहिजे आहे. 1954 मध्ये अब्राहम मास्लो यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे, त्याच्यावरती विचार मांडलेले आहे. त्यांनी 5 स्तरांमध्ये त्या श्रेणीची रचना होती असं सांगितलं होतं. 1954 मध्ये त्यांनी जो सिद्धांत मांडला त्या सिद्धांतामध्ये 5 स्तरांचा समावेश केला, त्याच्यावर आधारित असणारी त्या गरजाची श्रेणीची रचना आहे असं सांगितलं. कारण ही रचना जी आहे प्रेरणेवर आधारलेली आहे आणि प्रेरणेतूनच माणूस काय करतो, आपल्या गरजांची पूर्तता करत असतो. यावर आधारित ही प्रक्रिया आहे. आणि ज्यावेळेस व्यक्तीची गरज त्या ठिकाणी निर्माण होते त्यावेळेस व्यक्तीच्या वर्तनामध्ये परिवर्तन झालेलं आपल्याला दिसून येते. जशी गरज असेल त्या गरजेला अनुसरूनच व्यक्तीचं वर्तन त्या ठिकाणी आधारलेलं असतं. कारण प्रेरणा, गरज आणि व्यक्तीचं वर्तन ह्या सगळ्यांचा, ह्या तिघांचा एकमेकाशी असणारा जवळचा संबंध आहे. तर यातील कुठलीच घटना किंवा एखादी गरज किंवा एखादी प्रेरणा किंवा एखाद्या व्यक्तीचं असणारं वर्तन हे एकमेकापासून वेगळं नाही, तर एकमेकावर आधारलेलं आहे. आणि त्या गरजेलाच आपण काही प्राथमिक स्वरूपाच्या गरजा म्हणू शकतो किंवा काही दुय्यम स्वरूपाच्या गरजा म्हणून त्याचं वर्गीकरण आपण त्या 2 घटकामध्ये करू शकतो. प्राथमिक गरज आणि दुय्यम गरज याच्यामध्ये त्याचं आपण वर्गीकरण करू शकतो. कारण गरज ही कोणत्या स्वरूपाची आहे, त्याला महत्व किती प्राप्त होईल किंवा एखादी गरज कोणत्या प्रमाणामध्ये वरचढ होईल हे व्यक्तीचं वर्तन त्या ठिकाणी सांगत असतं. कारण कोणती गरज वरचढ होईल हे आपल्याला आधीच सांगता येणार नाही, तर त्या गरजेला अनुसरून ती व्यक्तीचं असणार वर्तन आपल्याला सांगतं की कोणती गरज ही त्या ठिकाणी वरचढ ठरलेली आहे, त्या व्यक्तीवर आधारलेला आहे. अब्राहम मास्लो यांनी की 5 श्रेणीमध्ये किंवा 5 पातळीमध्ये ह्या श्रेणीची रचना केली, त्या श्रेणीचं वर्गीकरण केलं आणि त्या गरजेला अनुसरूनच व्यक्तीचं वर्तन असतं असं अब्राहम मास्लो म्हणतात. यांची जी त्या 5 पातळ्या सांगितल्या त्याचा विचार जर केला एका मनोरेच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये त्यांनी अशी पहिली गरज सांगितली होती की व्यक्तीच्या असणाऱ्या शारीरिक व मूलभूत गरजा. हे सुरुवातीचा टप्पा सांगितला त्यांनी मनोरयाचा. त्यांचा जो पिरॅमिड होता त्याच्यामध्ये सांगितलं की मूलभूत ज्या गरजा आहेत त्याचा माणूस सुरुवातीला विचार करतो. आपण तसंच विचार करतो. मग आपल्या मूलभूत गरजा कुठल्या असतील, आपल्या शरीरासाठी आवश्यक घटक कुठले असतील, अन्न, वस्त्र, निवारा, पाणी आणि हवा. या असणाऱ्या आपल्या मूलभूत गरजा आहेत, त्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही. आपल्या अन्नाची गरज आहे, पाण्याची गरज आहे, हवेची गरज आहे, निवाऱ्याची गरज आहे. आणि ह्या गरजांची पूर्तता झाल्यानंतरच आपण इतर गोष्टींचा विचार करतो, त्याला आपण मूलभूत गरज असं म्हणतो. त्याच्यानंतर दुसरा टप्पा सांगितला त्याने सुरक्षितेची गरज. ज्यावेळेस आपल्या मूलभूत गरजा पूर्ण होतात त्यावेळेस आपल्याला सुरक्षितेची गरज त्या ठिकाणी जाणवू लागते, आपल्याला सुरक्षिततेची आवश्यकता भासत असते. मग सुरक्षितता कुठली असेल, आपण एखाद्या ठिकाणी कामाला असतात, आपण एखाद्या ठिकाणी जॉब करत असतो, तर त्या ठिकाणी आपल्या असलेल्या नोकरीची सुरक्षितेची गरज जाणवते. आपण ज्या वातावरणामध्ये वावरतो त्या वातावरणामध्ये आपल्याला सुरक्षितेची गरज त्या ठिकाणी दिसून येते. त्याच्यानंतर सामाजिक आणि प्रेम याची गरज त्या ठिकाणी व्यक्तीला जाणवते. कारण आपण मूलभूत गरजांची पूर्तता केली, सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सुरक्षितेची गरज त्या ठिकाणी पूर्ण करते. आर्थिक सुरक्षितता आपल्याला आवश्यक आहे, आरोग्यविषयक सुरक्षितता आवश्यक आहे, शैक्षणिक सुरक्षितता आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक आहे, आरोग्यविषयक सुविधांची आपल्याला आवश्यकता असते. त्या सगळ्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी सुरक्षित झाल्यानंतर आपल्याला सामाजिक गरजेची जाणीव होते. मग सामाजिक गरजेमध्ये किंवा प्रेमाच्या गरजामध्ये कशाचा समावेश होईल, आपलं कुटुंब असेल, मित्र असतील किंवा नातेसंबंधातील इतर सर्व लोक असतील, त्या सगळ्यांची गरज आपल्याला सामाजिक सुरक्षितेमधून जाणवत असते, त्याची गरज आपल्याला त्या ठिकाणी भासत असते. कारण माणूस कसा आहे, समाजशील प्राणी आहे, समाजाशिवाय तो वेगळा त्या ठिकाणी राहू शकत नाही. त्याच्यामुळे त्याला समाजातील सर्व घटकांची गरज पडते. तो मित्रांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो, आपल्या कुटुंबातील सर्व लोकांना राहण्याचा प्रयत्न करतो, समाजातील इतर घटकांशी आपले संबंध कसे प्रस्थापित होतील ह्याचा विचार करतो. त्याला सामाजिक व प्रेमाची गरज आपण असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर आहे प्रतिष्ठेची गरज. मूलभूत गरजा झाल्या, सुरक्षतेची गरज झाली, सामाजिक गरजांची पूर्तता झाली, त्याच्यानंतर प्रतिष्ठेची गरजेची त्या ठिकाणी आवश्यकता भासते. कारण समाजामध्ये वावरत असताना आपला जो आत्मविश्वास आहे त्या आत्मविश्वासाला अनुसरून
त्याच्या पदाला अनुसरून त्याला असं वाटतंय की आपल्याला समाजामध्ये एक विशिष्ट प्रकारची पद किंवा प्रतिष्ठा त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला समाजानं पाहावं, त्या गोष्टीचा तो विचार करतो आणि त्या ठिकाणी आपला दर्जा निश्चित करण्यासाठी त्या ठिकाणी तो धडपडत असतो. आणि शेवटचा टप्पा आहे आत्मवास्तवीकरणाचा. आत्मवास्तवीकरण, त्यालाच आपण आत्मआविष्कार सुद्धा म्हणू शकतो. कारण शारीरिक गरजांची पूर्तता झाल्यानंतर, सुरक्षिततेची गरज पूर्ण झाल्यानंतर, सामाजिकतेची गरज पूर्ण झाल्यानंतर, प्रतिष्ठा प्राप्त झाल्यानंतर त्यावेळेस व्यक्ती हा उच्च कोटीमध्ये पोहोचलेला असतो, उच्च स्तरामध्ये पोहोचलेला असतो. त्या ठिकाणी त्याने ज्या काही गोष्टी आत्मसात केल्या असतात त्यामुळे तो समाधानी झालेला असतो आणि त्यावेळेस त्याला इतर गोष्टींची आवश्यकता त्या ठिकाणी जाणवत नाही. पण त्याला त्या ठिकाणी पदामध्ये आपल्याला पद, प्रतिष्ठा, ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्याचे जाणीवेतून तो स्वतःला प्रगत झाला असं त्या ठिकाणी समज असतो आणि उच्च कोटीची मनोऱ्यातील एक पायरी असं आपण त्याला सांगू शकतो. त्याच्यामध्ये सर्जनशीलता आणि स्वतःला सिद्ध करण्याची प्रवृत्ती त्या ठिकाणी दडलेली असते. नवनवीन काहीतरी करायचं आहे, आपल्याला काहीतरी सिद्ध करून दाखवायचे, अशा स्वरूपाची सर्वोच्च पातळी ही आत्मवास्तवीकरणाची आहे, आत्मआविष्काराची आहे. त्या गोष्टी त्याच्यामधून आपल्याला दिसून येतात. हे अब्राहम मास्लो यांनी गरजाच्या श्रेणीमध्ये सांगितलेलं आहे. कारण मूलभूत गरजांची पूर्तता झाल्यानंतर व्यक्तीला सुरक्षिततेची जाणीव होते. आपल्याला सुरक्षितता आवश्यक आहे, आरोग्यविषयक असेल, आर्थिक असेल, सर्व घटकांचा विचार करतो, आरोग्यविषयकचा विचार करतो, आर्थिकतेचा विचार करतो, व्यावसायिक उद्योगधंद्याचा विचार करतो, नोकरीचा विचार करतो आणि आपल्या जवळ असणाऱ्या आपतेष्टांचा विचार करतो की आपल्याला त्यांची सुद्धा गरज आहे. मित्र असेल, कुटुंब असेल, पाहुणे रावळे असतील, जे काही इतर घटक असतील, ते नातेसंबंधाचा त्या ठिकाणी विचार करतो आणि सामाजिक बांधिलकी जोखण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर प्रतिष्ठेच्या गरजेचा विचार त्या ठिकाणी करतो की आपल्याला समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे. कारण त्याच्या आत्मविश्वासावर आधारित त्याने केलेली जी प्रक्रिया आहे, तर जो हा टप्पा पूर्ण केलेला आहे त्याच्यावर आधारित त्या गोष्टीचा विचार करतो. आणि आत्मवास्तवीकरणामध्ये आपल्याला असं सांगता येतं की सर्जनशीलता असेल किंवा स्वतःला सिद्ध करण्याची त्या ठिकाणी ज्यावेळेस गरज पडते त्यावेळेस ह्याचा त्या ठिकाणी विचार केला जातो, आत्मआविष्करणाचा, किंवा त्याला आत्मआविष्कार असं म्हणू शकतो किंवा आत्मवास्तवीकरण असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे व्यक्तीची जशी गरज असेल त्या गरजेला अनुसरूनच त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. जर आपल्याला ती गरज जाणवली नाही तर आपण हे टप्पे त्या ठिकाणी पूर्ण करणार नाही. आपली गरज फक्त मूलभूत गरजांची असेल तर आपण त्याच्या वरच्या पायरीकडे जाणारच नाही, वरच्या टप्प्याकडे पाहणारच नाही, वरचा मनोरा त्या ठिकाणी आपण पाहणार नाही. ज्यावेळेस आपली गरज पूर्ण होईल त्याच वेळेस आपण सुरक्षितेच्या गरजेचा विचार करतो की आपण ज्या पदावर आहोत, ज्या नोकरीला आहोत, ज्या ठिकाणी आपली आर्थिक परिस्थिती आहे, आपलं जसं आरोग्य आहे ते सुरक्षित आणि व्यवस्थित राहिलं पाहिजे. म्हणजे जशी गरज असेल तशी त्या ठिकाणी आपण मनोरा त्या ठिकाणी आपण पुढचा चढत असतो किंवा पुढल्या टप्प्याकडे जात असतो. त्याच्यावरच आधारित आपली समाजाची प्रतिष्ठा ठरलेली असते की समाजामध्ये आपल्याला प्रतिष्ठा कशी असते. उदाहरणामध्ये शिक्षलेले लोक असतील, कामगार वर्गातील लोक असतील, नोकरी करणारा असेल, व्यापारी वर्गातील लोक असतील, किंवा डॉक्टर, इंजिनियर असेल, ह्या प्रत्येकाची समाजातील असणारी जी प्रतिष्ठा आहे कशी वेगवेगळ्या स्वरूपाची आहे, त्या पद्धतीचं स्वरूप त्या ठिकाणी त्याला प्राप्त झालेलं असतं. ही सुद्धा गरजेचा भाग आहे, आपल्याला त्याचा विचार करणं आवश्यकच ठरतं. त्याच पद्धतीनं आत्मवास्तवीकरणाचा सुद्धा विचार करावा लागतो. आपण एवढे टप्पे पूर्ण केल्यानंतर आपल्याकडे सर्जनशीलता नावाचा गुण असतो. स्वतःला सिद्ध करण्याचा त्या ठिकाणी आपल्याकडे तेवढी क्षमता त्या ठिकाणी प्राप्त झालेली असते. हे कशावर? आपल्या गरजेवर आधारित असतं. जसजसं आपण पुढे जाऊ तसतसं ह्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत असतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की अब्राहम मास्लो यांनी आपल्या गरजेवर आधारित ही गरजाची श्रेणी या ठिकाणी सांगितलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा, आणि जेणेकरून आपल्याला त्याच्या पुढील व्हिडिओचा आपल्याला त्याचा फायदा घेता येईल. धन्यवाद.